हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सॅम्स लर्निंग पॉईंट. सॅम्स लर्निंग पॉईंट ह्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. डिअर स्टुडंट, आज आपण 12th इंग्लिश टेक्स्ट बुक महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधील सेक्शन 1.1 अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे या पाठावरील आईस ब्रेकर्स समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आईस ब्रेकर्स म्हणजे बर्फ तोडणारा असा नाही बरं का. आईस ब्रेकर या शब्दाचा इथे शब्दशः अर्थ न घेता आईस ब्रेकर म्हणजे वातावरण हलके फुलके करणारे किंवा आपल्याला पाठ समजून घेण्याकरता आवड निर्माण करणारा महत्त्वाचा घटक असा आपण इथे संबोधू शकतोय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल इयत्ता 10वी पर्यंत आपण चिटचॅट वॉर्मिंग अप शिकलो होतो. चिटचॅट आणि वॉर्मिंग अप म्हणजेच त्या धड्याची एक पार्श्वभूमी असायची किंवा तो धडा ती कविता समजून घेण्याकरता एक इंटरेस्टिंग पार्ट असायचा. इंटरेस्टिंग ॲज पर इथेही तोच महत्त्वाचा मुद्दा आहे. आईस ब्रेकर्स म्हणजे वातावरण हलके फुलके करून आपल्याला धड्याची आवड निर्माण होणं हा महत्त्वाचा हेतू आहे. तर चला आपण आईस ब्रेकर्स समजून घेऊया आणि त्याच्यावरील प्रश्नही इथे सोडवूया. फर्स्ट क्वेश्चन्स म्हणजे अर्थात एक ॲक्टिव्हिटीज. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. तुमचे पार्टनर मित्र आहे त्यांच्याबरोबर तुम्हाला डिस्कस करायचं आहे आणि खालील ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करायचं आहे. प्रश्न असा दिला आहे, व्हॉट आर युअर स्ट्रेंथ. म्हणजे यामध्ये तुमची स्ट्रेंथ काय आहे, तुमचे बलस्थाने काय आहेत. तर स्ट्रेंथमध्ये आपली पहिली स्ट्रेंथ आहे पेंटिंग आणि ड्रॉइंग. म्हणजे एखाद्याला पेंटिंग आणि ड्रॉइंग करणं खूप आवडत असेल किंवा त्यामध्ये त्याची स्ट्रेंथ असेल. वाय डू यू फील सो. तर वाय डू यू फील याचं उत्तर असेल कॅन व्हिज्युअलाइज आणि एक्सप्रेस. आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने व्हिज्युअलाइज करता येईल आणि एक्सप्रेस करता येईल. मग हे जर बलस्थाने आपल्याकडे असेल तर ड्रीम करिअर काय होईल. ओके, कमर्शियल आर्टिस्ट बनू शकतो आपण किंवा कार्टूनिस्ट बनवू शकतोय. हे यामध्ये एक सोडवून दिलेलं आहे. याच पद्धतीने अजून काही स्ट्रेंथ आपण इथे समजून घेऊया. नेक्स्ट, जर रायटिंग हे स्ट्रेंथ असेल तर वाय डू यू फील सो. तर इथे आपण असं लिहू शकतोय एक्सप्रेस थॉट आणि फिलिंग. म्हणजे आपले एक्सप्रेशन, आपले विचार एक्सप्रेस करता येतील, प्रकट करता येईल आणि ते आपल्याला फील करता येईल. मग ड्रीम करिअर काय बनेल बघा. जर रायटिंगची आवड असेल तर ड्रीम करिअर काय बनेल. आपण एक पोएट बनू शकतोय, रायटर बनू शकतोय, एडिटर बनू शकतोय किंवा एक चांगला ऑथर बनू शकतोय. हे ड्रीम करिअर इथे होऊ शकतं. स्ट्रेंथ डान्स. तर वाय डू यू फील सो यामध्ये पॅशन आणि एक्सप्रेशन हे येईल. ड्रीम करिअर काय असेल. एक ॲक्टर, कोरिओग्राफर आणि डान्सर बनण्याची संधी असेल. या 3 प्रकारचे ड्रीम करिअर इथे असतील. जर स्ट्रेंथ टीचिंग असेल तर वाय डू यू फील सो. तर इथे काय असेल, आपल्याला फील कसं होईल. रिस्पेक्ट इन सोसायटी. सोसायटीमध्ये रिस्पेक्ट असेल. बिल्ड नेशन आणि राष्ट्र निर्माण करण्यामध्ये टीचरचाही खूप मोठा वाटा असतो. हा खूप मोठा फील आपल्याला इथे येईल जर टीचिंग हे आपलं स्ट्रेंथ असेल तर ड्रीम करिअर काय राहील ॲज अ टीचर म्हणून. नेक्स्ट, द सीन इन अ लोकल मार्केट ऑफ विलेज, टाउन, सिटी इज अ व्हेरी अट्रॅक्टिव्ह. लोकल मार्केटमध्ये विलेज, टाउन आणि सिटीमध्ये जे सीन्स असतात ते खूप आकर्षक असतात. पीपल विथ डिफरंट ऑक्युपेशन्स सेल देअर वेअर्स. लोक वेगवेगळ्या व्यवसायातील आपल्याकडे असणारे साहित्य विकत असतात. डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हरायटी ऑफ ॲक्टिव्हिटीज ॲट द लोकल मार्केट. लोकल मार्केटमध्ये असणाऱ्या व्हरायटीज कोणत्या आणि कशा असतात हे तुमच्या पार्टनरबरोबर तुम्ही इथे डिस्कस करा.
पहिले इथे सोडवून दिलेलं आहे, सेलिंग फ्लॉवर्स, सेलिंग ग्रोसरी. नेक्स्ट दुसरं इथे असेल सेलिंग व्हेजिटेबल, सेलिंग टॉय. तिसरं आपण इथे असं म्हणू शकतोय सेलिंग सीड्स, सेलिंग क्लॉथ्स. चौथं आपण इथे असे म्हणू शकतो वुमेन्स शॉपिंग स्प्री. आणि पाचवं चिल्ड्रन्स रिवॉर्ड इन द मार्केट, म्हणजे मुलांचा मार्केटमध्ये होणारा दंगा. नेक्स्ट इन अ विलेज, टाउन, सिटी इट इज quite a common sight to see an astrologer sitting by the roadside with his professional equipment. ग्रामीण भागात, शहरी भागात किंवा छोट्याशा शहरामध्ये आपण नेहमी बघतोय एक ज्योतिषी साईडला, रोड साईडला बसलेला असतो. त्याचे व्यावसायिक मालमत्ता म्हणजे साहित्य घेऊन आपल्याला डिस्कशन करायचं आहे किंवा डिस्कस करायचं आपल्या पार्टनरबरोबर की त्याच्या व्यवसायाला लागणारे कोणते कोणते साहित्य त्याच्या सोबत असतात. पहिले इथे दिलेलं आहे पॅरेट, कार्ड्स, इट, पोपट आणि कार्ड्स. दुसरं आपण इथे म्हणू शकतोय काऊराई, सेल, माला. तिसरे म्हणू शकतोय सिंदूर, फोटोज ऑफ गॉड. चौथे आपण इथे लिहू शकतोय सम लेमन, सम स्पिरिच्युअल बुक्स. आणि पाचवे इथे घेऊ शकतोय स्टिक्स, पंचांग, मॅट, etc. इत्यादी इत्यादी. नेक्स्ट क्वेश्चन्स बघा. देर आर सर्टन अनरिस्पॉन्सिबल बिलीफ्स अमॉंग पीपल लिव्हिंग इन आवर सोसायटी. आपल्या समाजामध्ये असे काय अनरिस्पॉन्सिबल मान्यता आहेत, बिलीफ्स आहेत, मान्यता आहेत, त्या अनरिस्पॉन्सिबल आहेत. म्हणजे त्याचा काही समाजाला आणि कुणालाही उपयोग होईल असं नाही आहे, पण त्या जुन्या चालीरीती, रूढी परंपरानुसार आलेल्या आहेत. सर्टन कॉमन इव्हेंट्स आर लिंक्ड विथ सुपरस्टिशन्स. अशा काही अंधश्रद्धा आहेत ज्या अंधश्रद्धा विघातक आहेत. लिस्ट सच इव्हेंट्स, डिस्कस द सुपरस्टिशन्स लिंक्ड विथ देम अँड द मीन्स ऑफ देअर इरॅडिशन्स. इरॅडिशन म्हणजे ते निर्मूलन करणं. म्हणजे अशा काही ज्या मान्यता आहेत, ज्या समाजावर एक अंधश्रद्धा आहे, जे सुपरस्टिशन्स लोकांच्यावर पडलेली आहे लोकांच्या मनामध्ये, त्या कोणत्या कोणत्या आहेत आणि त्याचं निर्मूलन करण्याकरता काय करावं लागेल याच्याविषयी इथं डिस्कस करायचं आहे. पहिले इथे एक सुपरस्टिशन्स समजून सांगितलेलं आहे. अ कॅट क्रॉसिंग युअर पाथ, म्हणजे मांजर रस्त्यातून आडवं जाणं. दुसरं टच ट्रीज ॲट नाईट, रात्री झाडांना स्पर्श करणं हे एक सुपरस्टिशन्स आहे, म्हणजे झाडाला टच करू नये. टू कट ॲट द नील ॲट नाईट, रात्री नखं कापणे, म्हणजे ॲक्च्युली रात्री नखं कापू नये. स्वीपिंग होम ॲट नाईट, रात्री घरात झाडू मारणं इत्यादी. हे सर्व सुपरस्टिशन्स आहेत. आता ह्या सुपरस्टिशनला मात करण्यासाठी, त्याचं निर्मूलन करण्यासाठी, इरॅडिशन करण्यासाठी काही उपाय इथे आपल्याला सुचवायचे आहेत. तर ते याप्रमाणे असतील. सो लेट्स अंडरस्टँड हाऊ टू इरॅडिकेट सुपरस्टिशन्स. याचा आन्सर असा असेल,
Scientific attitude must be developed in our society to eradicate superstitions. म्हणजे सुपरस्टिशन्सचं निर्मूलन करण्याकरता लोकांच्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. टिल देन भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, टेक केअर, बाय.